अजा, तू केवळ बानूचा पिता आहेस म्हणून मी तुला ओळखत नाही. तू माझा भक्त आहेस म्हणूनही केवळ मी तुला ओळखत नाही, तर माझ्या या मनुष्य अवतारातील एक महत्वाचा काळ मी तुझ्या घरी व्यतीत केला आहे. त्यामुळे तू मला अत्यंत जवळचा आहेस आणि म्हणूनच तू मला अत्यंत प्रिय आहेस. देवा, आपण मला अचानक बोलावणं धाडलं? काही महत्वाचं कार्य आहे का? होय प्रधानजी, एक अत्यंत महत्वाचे कार्य तुम्हाला सांगायचे आहे आणि ते त्वरित व्हावे अशी माझी इच्छा आहे. बोला देवा. प्रधानजी, चंदनपुरीला एक सेवक पाठवा. हे आख्यान ऐकण्यासाठी अजामेळला मी जेजुरीत येण्याचे आमंत्रण देत आहे असे सांगा. देवा, आपण अचानक अजामेळला असं जेजुरीत बोलून घेण्याचं ठरवलं? होय प्रधानजी. आता या आख्यानात नारद मुनी माझ्या अवताराची कथा सांगणार आहेत आणि हे आख्यान अजामेळने ऐकावे अशी बानूची इच्छा आहे आणि मला देखील तसेच वाटते. देवा, आख्यान सर्वांपर्यंत पोहोचावं हे खरंय, परंतु मागे एकदा अजामेळ जेजुरीत आला असताना काय घडलं होतं हे आपण देखील जाणता. असे असताना तो पुन्हा जेजुरीत येईल का? प्रधानजी, अजामेळ माझ्या अत्यंत प्रिय अशा व्यक्तींपैकी एक आहे. त्याची माझ्यावर श्रद्धा देखील आहे. तो माझे म्हणणे कधीच नाकारणार नाही आणि त्याने यावे असे मला देखील अगदी मनापासून वाटते आहे. परंतु देवा, श्री म्हाळसा देवींना हे आवडणार नाही. प्रधानजी, बानू देखील माझी पत्नी आहे आणि तिच्या प्रती माझी काही दायित्व तर आहेतच. तेव्हा मी माझ्या दायित्वापासून दूर नाही जाणार. म्हाळसेला मी समजावे, मी हे का करतो आहे हे तिला देखील पटेल अशी माझी खात्री आहे. तेव्हा प्रधानजी, सेवकाकरवी निरोप घेऊन जाण्याची व्यवस्था करावी. होय देवा, आपण म्हणाल तसंच होईल. बानाई 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 बंडोबा, अहो काय झालं असं वरडाया? तुम्ही बानाई आहेस का? नाही ना? वय बाजूला. बानाई बानाई, अहो काय झालं सांगतायसा का? अहो लय आनंदाची बातमी आहे. मला बानाईच ना सांगायचं आहे. बानाई 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 बंडोबा, अहो काय झालं वरडाया? बानाई, लय आनंदाची बातमी आहे. तुमच्या बाकर देवांनी चंदनपुरीला एक सेवक घाललाय बघा. म्हणजे तुमचं नाव आहे ना? अहो म्हणजे काय ते विचारतीया. हा, म्हणजे तुमच्या बासाठी देवाने आख्यान ऐकायला सांगावं धाडलाय बघा. खरं सांगतायसा? अहो बंडोबा, अहो काय झालं? मया कशा बोलतायत बघा. म्या काय खोटं बोलतो हाय? हा? माझ्या ऐकलं आहे ना तेच सांगाय आलोय तुम्हासनी. वय मला बी लय आनंद झाला आहे बघा बंडोबा हे ऐकून. म्हणजे मी तुला म्हणलं नव्हतं का, मी देवासनी सांगितल्यावर ते कधी बी नाही म्हणणार नाही. पण म्या काय म्हणतो बा, नाही तुमचं बा हाता आल्यावर हाता वाड्यावरच राहणार आहे ना? बंडोबा, अहो हे काय विचारणं झालं वय? आता त्याची पोरगी हात राहती म्हणल्यावर त्यो बी राहणारच की. म्या तुम्हासनी विचारलं आहे का? नाही ना? बा नाही, तुम्ही सांगा. गडावरले काम असतील ना? व हा, होय होय, लय कामं बाकी राहिलं ती. हा नाही, मी येतो बघा. निघा. म्हणजे
बा होता आल्यावर गडावर येईल नव. का नाही यायचा? देवानी सांगावा धाडला हाय म्हणल्यावर येईलच की त्यो. आता झोपतूर तो हात येत नाही तोवर काय बी सांगता येत नाही.